आज आदरणीय सुनेत्रा वहिनींची गटनेतेपदी निवड होतीये आणि आपण पाहतोय खरं तर भावना महत्वाच्या आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्य सुद्धा महत्वाचं आहे. सगळ्यात जास्त दुःख जर कुणाला झालं असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनी नाही, पण ह्या माऊलींनी दुःख बाजूला ठेवून जनसेवेची भावना, दादांचा शेवटपर्यंतचा कामाचा आवाका आणि लोकांची कामं झाली पाहिजेत हा संदेश खऱ्या अर्थानं घेऊन आज त्या दुःख आणि वेदना बाजूला सर उशीर होत उभे नाही. राहतात. हा प्रश्न विचारतायत, उशीर होत नाही म्हणजे घाई होते का या निर्णयाला, घाई होते का? आपण पाहिलंय महाराष्ट्रात, देशात आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या ज्याच्यामध्ये अगदी 24 तासामध्ये सुद्धा शपथ. या सगळ्या गोष्टींमुळे विलनीकरणाची जी चर्चा आहे होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा होती त्याला काय पूर्णविराम मिळणार? खरं तर दादा लोकशाही मानणारे नेते होते आणि ते गेल्या 2.5 वर्षापूर्वी त्यांनी जो निर्णय घेतला तो सगळ्या मंत्रिमंडळ किंवा सोबत असलेल्या आमदार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला आणि आम्ही सगळे पहिल्या क्षणापासून दादांसोबत आलो. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे जे निर्णय दादांनी घेतले ते चर्चा करून घेतले, पण या निर्णयाबाबत आम्ही पदाधिकारी म्हणून आम्हाला कल्पना नाही. पक्षाचे वरिष्ठ आपल्याशी संवाद साधतात. पवार साहेबांना देखील याची कल्पना नाहीये. पवार साहेबांना देखील याची कल्पना नाहीये या सगळ्या गोष्टींची. आज शपथविधी होतोय, त्यांना निमंत्रण देणार का मग? याबाबत कल्पना नाहीये मला. पक्षाच्या वरिष्ठांनी काय चर्चा केली हे आपल्याला समजेल. मग नेमके वरिष्ठ नेता आता कोण राहिलेत अजितदादांनंतर? आता नेमके वरिष्ठ नेता कोण आहे? पक्ष शेवटी पक्षामध्ये तुम्ही पाहताय पक्षाची एक कार्यकारिणी आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. दादांनी जो 2.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला त्यावेळेस दादांसमवेत आलेली लोक हे आमचा पक्ष आहे. दादांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 2.5 वर्ष जे निर्णय घेतले ते आम्ही सगळे बरोबर राहिलो. आताही पक्ष म्हणून आम्ही पाहतोय पक्ष जे निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये आम्ही